नमस्कार. जस्ट कुकमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण करणार आहोत फुलकोबीचे पराठे. सगळ्यात आधी मी एका पातेल्यात छान पाणी उकळायला घेतलं आणि साधारण 400 ग्रॅम फुलकोबीचे तुकडे करून अशी स्वच्छ पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये थोडं मीठ घालून ती स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतली. यामुळे काय होतं की कोबीवर खूप सारं धूळ असतं, ते सगळे निघून जाते आणि यामध्ये बारीक छोटे छोटे कृमी आणि अळ्यासुद्धा असतात, त्यासुद्धा मीठ टाकल्याने पाण्यात तरंगतात आणि निघून जातात. आता ह्या कोबीचे तुकडे मी छान अशा उकळत्या पाण्यात घातले आणि यावर झाकण ठेवून छान नरम होईस्तोवर उकळून घेतले. आता एका परातीत मी 6 वाट्या कणिक घेतली आहे. ही छान चाळून घेतली कणिक आणि यामध्ये 1 चमचा मी मीठ घेतलं आहे चवीनुसार आणि नंतर यामध्ये मी तिखट घालते 1 चमचा आणि धणे पावडर घातली आहे मी 3 चमचे. तुम्ही माझा चमचा बघू शकता. यानंतर मी आल्याची पावडर घालते यामध्ये 1.5 चमचा. ही आल्याची पावडर मी घरी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता आलं छान उन्हात सुकून याची पावडर घरीच बनवलेली आहे. तुम्ही ओलं आलंसुद्धा घालू शकता. आणि यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या मी 5 ते 6. त्या छान मिक्सरला वाटून घेतल्या आणि त्याची अशी 3 चमचे पेस्ट बनवून मी यामध्ये घालत आहे. यानंतर घरी जमा झालेली मलाई किंवा दही यापैकी कोणतंही चालेल, ते तुम्ही साधारण 1.5 ते 2 चमचे घालू शकता. दही असेल तर 3 चमचे घातले तरी चालेल. मी मलाई घालत आहे, साधारण 1.5 चमचा मलाई टाकली आणि यानंतर ही उकळलेली कोबी आपण सगळी या कणकेमध्ये घालणार आहोत. थंड झाल्यानंतर चाळणीने आणि छान ही कोबी या कणकेमध्ये कुस्करून घेणार आहोत. आता हे कोबीचं पाणीसुद्धा आपण ही कणिक भिजवण्याकरिता उपयोगात आणणार आहोत. तुम्ही बघू शकता ही कोबी थंड झाल्यानंतर छान मी या कणकेमध्ये चुरून घेतली. तुम्ही मिक्सरलाही फिरून वाटून घेऊ शकता. आणि छान असा याचा गोळा बनवून घेतला. ही कोबी उकळलेलं पाणी यानेच आपण हा गोळा भिजवून घेत आहे. तर हा छान एका भांड्यात घेऊन थोडा वेळ याला 10 मिनिटं आरामासाठी ठेवणार आहोत. चला तर आता आपला गोळा छान मुरला आहे, तुम्ही बघू शकता. आता एक छोटा पोळी एवढा गोळा घेऊन तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे पराठे बनवू शकता. चौकोनी, त्रिकोणी, गोल, तुम्हाला जो आवडेल त्या आकारात तुम्ही पराठे बनवू शकता. अशा प्रकारे गोळा घेऊन मी छान तो कणकेत घोळवून घेतला. नंतर त्यावर छान तूप लावलं आहे आणि हा पराठा आता मी गोल पोळीसारखा लाटणार आहे. हा पराठा 2 दिवस प्रवासात चांगला राहतो, खराब होत नाही. पुन्हा याला थोडं आपण घोळण लावणार आहोत. घोळण जास्त लावायचं नाही, नाहीतर हा पराठा गॅसवर घोळण जळून जातं आणि पराठासुद्धा जळतो. थोडे तीळ टाकले मी पोळपाटावर आणि हा पराठा असा लाटून घेणार आहे गोल चपातीसारखा. तुम्ही ही कोबी, उकळलेली कोबी मिक्सरला फिरून घेतली तरी चालेल, त्यामुळे पराठे ओबडधोबड येत नाहीत. तुम्ही बघू शकता. आता छान तव्याला तूप लावून मी यावर हा पराठा मंद आचेवर शेकून घेणार आहे. तुपामुळे फार भलतीच भारी चव येते या पराठ्याला. छान तावा तापला आहे. आता पराठा आपण मंद आचेवर शेकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता सगळीकडून असा छान याचे काठ मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत.
हा पराठा तुम्ही दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते. तर मी सगळीकडून असा थोडा थोडा हलवून शेकून घेते आणि त्याला पलटी मारून पुन्हा त्यावर थोडं तूप घालते. तुम्ही बघू शकता किती छान रंग आला याचा. तर पुन्हा एकदा वरून याला थोडं तूप लावूया. छान खरपूस हा भाजून झालाय सगळ्या बाजूनी. पराठ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंद आचेवरच पराठे गॅसवर होऊ द्यावे लागतात. तुम्ही बघू शकता किती छान तीळ याला लावले असल्यामुळे छान दिसत सुद्धा आहेत. अशा प्रकारे मी सगळे पराठे बनवून घेतले. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता मी आता सगळे पराठे असे बनवून घेतले. तुम्ही बघू शकता छान आता सगळे पराठे बनवून झालेत आणि त्यासोबत छान हा मँगो जाम घेतलाय. हे पराठे तुम्ही दाखवल्याप्रमाणे करून बघा. एन्जॉय.